नमस्कार. परवा माझ्या गावच्या घरामागे असलेल्या बागेत सहज फिरत असताना तिथे असलेले वेगवेगळ्या रंगाची फुले, त्यावर उडणारी वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं, तिथे असलेले शोभेची वेगवेगळ्या रंगाची पाने, झाडे हे पाहत असताना रंगांविषयी एक वेगळंच कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं आणि हे कुतूहल या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. कवितेचे शीर्षक आहे रंगांची किमया. काय बघा ही रंगांची किमया, एकाच झाडाच्या पानात सप्तरंगी दुनिया. काय बघा ही रंगांची किमया, एकाच झाडाच्या पानात सप्तरंगी दुनिया. एका पानात कशी 5-7 रंग, हातात हात मिसळून सारे एक संघ. पहाटे आकाशात रंगाची कोण करतो पेरणी. पहाटे आकाशात रंगाची कोण करतो पेरणी, त्या विधात्याच्या ब्रशची वेगळीच कशी करणी. निळ्याभोर पटलावर रंगाच्या वेगवेगळ्या छटा आणि करी अशी कलाकुसर जणू शंकराच्या जटा. पक्ष्यांच्या पिसामध्ये सांगा कोण भरतो रंग. पक्ष्यांच्या पिसामध्ये सांगा कोण भरतो रंग. काळा कावळा, पांढरा बगळा आणि तो मोर सप्तरंग. हिरव्या हिरव्या झाडांना लाल पिवळी फुले. हिरव्या झाडांना लाल पिवळी फुले आणि रंगांचं हे गणित सांगा कसं काय बरं जुळे. वाघ आणि झेब्र्यावर काळे काळे पट्टे. वाघ आणि झेब्र्यावर काळे काळे पट्टे तर बिबट्याच्या अंगावर गोल काळी ठिपके. सोनेरी चंदेरी निळे लाल मासे, सांगा पाहू हे गजब असे कसे. फुलपाखराच्या पंखावर कोण करी रंगकाम. फुलपाखराच्या पंखावर कोण करी रंगकाम, इतकी छान नक्षी आणि बारीक करी काम. फुलपाखराच्या पंखावर कोण करी रंगकाम, इतकी छान नक्षी आणि बारीक कोरीव काम. सांगा कोण आहे किमयागार या रंगांच्या दुनियेचा. सांगा कोण आहे किमयागार या रंगांच्या दुनियेचा. निसर्गाचा चमत्कार की आशीर्वाद विधात्या कृपेचा. निसर्गासमोर आपण सारेच आहोत खुजे. निसर्गासमोर आपण सारेच आहोत खुजे, कारण त्यासम तोच नाही कोण दुजे. त्यासम तोच नाही कोण दुजे. कविता कशी वाटली, कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटूया अशा एका नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार.